आहे तो काय आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, हा एक डिटर्मिनंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय 5, 3, -7 आणि -4. हा डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. हा क्वेश्चन बघा जुलै 25, ऑगस्ट 22 आणि जुलै 19 म्हणजे 3 वर्ष बोर्ड एक्झाम मध्ये आलेला आहे. तर विचार करा तुम्ही किती इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल. हा क्वेश्चन प्रॉब्लेम सेट जो 1 आहे ना आपला चॅप्टर 1 चा प्रॉब्लेम सेट 1, त्यामधला क्वेश्चन 1 मधला थर्ड वाला एमसीक्यू आहे. कदा थर्ड म्हणजे पुस्तकातलाच आहे आणि तो बोर्ड एक्झामला वारंवार आलेला आहे. चला बघूया. तर फाइंड द व्हॅल्यूचा कन्सेप्ट काय आहे आपल्याकडं. तर व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय आपल्याकडे फॉर्म्युला बघा, एडी मायनस बीसी म्हणजे काय. आता पहिले हा ए घ्या, हा बी, हा सी आणि डी असे आपण घेऊ. तर मग असा मल्टिप्लिकेशन फाइंड द व्हॅल्यू साठी डी इक्वल टू बघा 5 इंटू -4 मायनस, आणि मग असा मल्टिप्लिकेशन बघा 3 इंटू -7, 3 इंटू -7 हे फॉर्म्युला आहे हा, आणि त्यामध्ये आपण टाकलेले फाइंड द व्हॅल्यू साठी. तर इथे किती येणार बघा 5 चोक 20 आणि हा मायनस, प्लस आणि मायनस मायनस, हा मायनस जसाच तसा. इथे किती येणार 7 त्रिक 21 आणि -21, हा इथं प्लस आणि मायनस मायनस. ओके, इथपर्यंत लक्षात आलं बघा. आता -20 हा मायनस, हा मायनस किती झाला +21 आणि किती आला आता 1. डी ची व्हॅल्यू किती आली 1. बघा कोणता ऑप्शन आहे डी आलं का, डी 1. हा क्वेश्चन बघा व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि कुठला नाही पुस्तकाचा जे प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 1 आहे त्यातला थर्ड वाला एक्झाम्पल आहे, बार बोर्ड एक्झाम्पल आलेला आहे. चला मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये विथ नेक्स्ट क्वेश्चन. तोपर्यंत धन्यवाद.